सेशनचा 15वा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नंबर 50. या व्हिडिओमध्ये आपण सॉर्ट एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता हे जे सॉर्ट एक्झाम्पल्स आहे पेज नंबर 12 वरती 2 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी आपण पहिले एक्झाम्पल आता बघतोय. हे एक्झाम्पल्स ॲक्च्युली फ्री फॉल वरचे आहेत. मग आपण इथे फ्री फॉलचे पण इक्वेशन्स वापरू शकतो किंवा जनरल इक्वेशन वापरायचं आणि ॲक्सेलरेशनच्या ऐवजी जी ची व्हॅल्यू घ्यायची. तर आता बघा आपण गणित वाचू. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g 10 meter per second square, calculate. 3 calculations से 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. फर्स्ट, टाइम टेकन बाय बॉल to reach the ground, velocity of the ball on reaching the ground, and third, the height of the ball at half the time it takes to reach the ground. ओके, गणित अत्यंत सोपं आहे. फक्त आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. म्हणजे आता आपण प्रत्येक भागासाठी तर 3 स्टेप येतील, पण त्याच्या आधी आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय नाही दिलेलं आधी या व्हॅल्यू चेक. काय गिवन आहे बघा. गिवन आपण आता फर्स्ट पार्ट घेणार आहोत. पहिला भाग गिवन. मास दिले तुम्हाला. किती दिलंय मास? 3 kg. ओके, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला दिलेली हाईट. ओके, पण आता लक्षात घ्या आपल्याला हाईट म्हणजेच काय? जेव्हा आता समजा हा खडू हा मी ड्रॉप केला, म्हणजे समजा ह्या हाईट पासून जर तो खाली ड्रॉप केला इथे, ओके, आता इथे समजून घ्या. ह्या हाईट पासून आपण असा खडू खाली ड्रॉप करतोय. एक ऑब्जेक्ट आहे आणि ते जमिनीवर पडत आहे. ओके, ही काय झाली त्याची हाईट. आता ही व्हर्टिकल लेंथ आहे. लक्षात घ्या हाईट म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, म्हणून आपण याला डिस्प्लेसमेंटच म्हणजे एसच घेणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. हाईट म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. नाही तर मग आपलं कन्फ्युजन होईल की टीचर तुम्ही एस कुठून घेतला. मग हाईट म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि ते आपल्याला किती दिलेलं आहे? 125 मीटर. ओके, आता अजून आपल्याला पुढचा पार्ट काय दिलेला आहे तो बघ. तर g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता आपल्याला काढायचं काय? टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड, म्हणजे टी काढायचं आहे. टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, इथपर्यंत आता कळालं. आता आपण आधी न्यूटनचे 3ही इक्वेशन्स बघू. न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन काय? v इज इक्वल टू यू प्लस at. ओके, आता 1 सेकंद की आपण जेव्हा बॉल रिलीज करतो तेव्हा u ची किंमत असते 0, कारण बॉल रेस्टला असतो. मग हे लक्षात घ्या. इथे इनिशियल व्हेलॉसिटी u इज टेकन ॲज 0 ॲज इट इज अ फ्री फॉल. आपण फ्री फॉलचं पण इक्वेशन वापरलं असतं, पण आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्वमध्ये असे दिलेले आहे म्हणून. नाही तर मग डायरेक्ट एक्झाम्पल कसं येऊ शकतं? v इज इक्वल टू जी टी. सेकंड एक्झाम्पल काय? s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता नीट बघा आपल्याला यापैकी कोणतं इक्वेशन हे गणित सॉल्व करायला वापरता येईल. फर्स्ट, कुठल्याही इक्वेशन घेताना कमीत कमी सर्व व्हॅल्यू फक्त एक व्हॅल्यू कमी असायला हवी, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू पाहिजे. आणि समजा एकापेक्षा जास्त व्हॅल्यू जर नसतील तर मग आपण गणित सॉल्व करू शकत नाही. आपल्याला एक व्हॅल्यू कमी असेल तर चालतं. आता इथे v आपल्याला फायनल व्हेलॉसिटी माहिती नाही, आपल्याला ती काढायचीच आहे मुळात सेकंड याच्यात, म्हणजे आपण पहिलं इक्वेशन वापरू शकत नाही, कारण u आहे, a पण आहे आपल्याकडे, t आहे, पण आपल्याला काढायचं काय आहे? t पण नाही दिलेला इथे आणि v पण नाही दिलेला, म्हणून आपण पहिलं इक्वेशन वापरू शकत नाही. आता दुसरं, s आहे का आपल्याकडे? तर आहे 125. u0 t आपल्याला काढायचं आहे. ॲक्सेलरेशन आहे आपल्याकडे, g ची व्हॅल्यू आहे, परत t काढायचं आहे. मग आपण इक्वेशन किती वापरणार आहे? सेकंड. मग आता इथे बघा बाय, मग आपण या गणितासाठी हे इक्वेशन वापरतोय. बाय न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन काय? v इज इक्वल टू यू प्लस at. मी तुम्हाला सांगितले तुम्ही डायरेक्ट v इज इक्वल टू जी टी लिहू शकतात. ओ सॉरी, आपण सेकंड इक्वेशन वापरतोय ना, सॉरी एक्स्ट्रीमली.
एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट एस इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. काय बघा 125, यूची व्हॅल्यू आहे 0, आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं आहे 1/2 जीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 इंटू टी स्क्वेअर. लक्षात घ्या आपण मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा इथे मीटर, इथे पण मीटर पर सेकंद स्क्वेअर असे युनिट्स लिहिले तरी चालतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं की युनिट्स कट करताना मुलांचे कन्फ्युजन होतात. मग आपण डायरेक्ट युनिट्स लर्न करून नंतर फायनली युनिट्स लिहिलेले सोपे पडतात. ओके, म्हणून मी इथे युनिट्स लिहून देत नाही, नाहीतर तशी पण मेथड असते गणित. ही व्हॅल्यू येईल 0. हे किती येतील जर डायरेक्ट भाग दिला तर आपल्याला कळेल बे 5 10, 2 1 जा 2, 2 5 जा 10 प्लस 5t स्क्वेअर. आपण 0 नाही लिहिलं तरी चालतं. मग आपल्याकडे व्हॅल्यू येते 125 इज इक्वल टू 5t स्क्वेअर. हा 5 इकडे मल्टिप्लाय होतोय म्हणजे हा गुणिले हा इकडे जाताना डिवाइड करावं लागेल आपल्याला. मग आपल्याला येईल t स्क्वेअर इज इक्वल टू 125 अपॉन 5. t स्क्वेअर किती येत आहे मग इज इक्वल टू 25. सो t इज इक्वल टू, आपण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतोय, टाइम निगेटिव्ह घेता येणार नाही आपल्याला, म्हणून t इज इक्वल टू 5 सेकंड्स. ओके, मग आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. पण आपण आन्सर कम्प्लीट लिहून जाऊ. काय लिहिणार आपण? टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड is 5 seconds. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर आता आपण गणिताचा सेकंड भाग बघतोय. पण त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण इथे t इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहिलेला होता. इथे आता आपण t इज इक्वल टू काय लिहिणार 5 सेकंड्स. ओके, म्हणजे आता आपल्याकडे ही व्हॅल्यू आत्ता आलेली, आपण पहिल्या ह्याच्यात कॅल्क्युलेट केली. मग आता आपल्याकडे काय काढायचं आहे आपल्याला? वेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. जेव्हा बघा इथे जर समजा बॉल असेल आणि तो आता जमिनीवर या पोझिशनला आलेला आहे, तर ह्या पोझिशनला मी तुम्हाला सांगितलं की u0 असतो, कारण जेव्हा आपण कुठलीही वस्तू रिलीज करतो तेव्हा ती रेस्टला असते, त्यामुळे तिची इनिशियल वेलॉसिटी 0 घेतात. आता आपल्याला काय काढायचंय? ह्या इथे पोहोचत असताना त्याची व्हॅल्यू काय येईल व्हीची, म्हणजे वेलॉसिटी काय. लक्षात घ्या जमिनीवर पोहोचलं की बॉल स्थिर होणार आहे, त्याची वेलॉसिटी 0 येते, बरोबर आहे. म्हणून जमिनीवर पोहोचण्याचा जो लास्ट पॉईंट असतो त्या पॉईंटला त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी असते, ती आपल्याला काढायची. मग आता आपण त्याच्यासाठी व्ही काढायचं आहे. आता आपल्याकडे काय काय दिलेलं आहे ते बघा. पहिलाच इक्वेशन चेक करू आपण. व्ही काढायचं आहे. यू आहे का आपल्याकडे? ओके आहे 0. ॲक्सेलरेशन आहे का? आहे. किती? इथे आपण a इज इक्वल टू जी लिहू म्हणजे कन्फ्युजन नाही. तर किती आहे 10 आणि टाइम आपण काढलेला आहे, म्हणजे आपण फर्स्ट इक्वेशन वापरू शकतो. मग आपण इथे काय लिहिणार? फ्रॉम न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं आपण कितवं इक्वेशन वापरतोय? फर्स्ट. हे इक्वेशन आपण वापरणार आहे. का वापरणार आहे ते प्रत्येकाला समजलेलं आहे की कुठलंही इक्वेशन सॉल्व्ह करताना त्यातल्या सर्व व्हॅल्यू म्हणजे फक्त एकच व्हॅल्यू काढायची बाकी आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असल्या पाहिजे, तेच इक्वेशन वापरताय. आपण हे पण वापरू शकलो असतो, पण मग कन्फ्युजन हे सोपं आहे, मग आपण हेच वापरू. ओके, काय इक्वेशन? व्ही इज इक्वल टू यू प्लस at. मग काय येईल बघा, मी तुम्हाला सांगितलं की फ्री फॉलसाठी तुम्ही काय लिहू शकतात? व्ही इज इक्वल टू gt असं लिहिलं तरी गणित 100% बरोबरच येणार. मग काय येईल? जीची व्हॅल्यू किती आहे 10, टीची व्हॅल्यू किती आहे 5. ओके, मग व्ही किती येणार 50. वेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. मग आपण डायरेक्ट युनिट लिहिणार मीटर पर सेकंद. आता इथे बघा दुसऱ्या पण पद्धतीने जर आपण मगाशी सारखं सोडवलं असतं तर मग आपण कसं केलं असतं की व्ही इज इक्वल टू 0 प्लस ए किती घेतला 10 इथून टाइम 5 सेम आलंच बघा. व्ही इज इक्वल टू 0 प्लस 50 व्ही इज इक्वल टू 50. जे आपण डायरेक्ट युनिट जरी वापरलं किंवा डायरेक्ट फ्री फॉलचे इक्वेशन्स वापरले तरी चालतील. मग आपण फायनली लिहून टाकू. आन्सर काय लिहिणार? व्हेलॉसिटी ऑफ द बॉल
ऑन रिचिंग ग्राउंड किती आली माहिती आहे सगळ्यांना काय 50 मीटर पर सेकंद. मग आपल्याला v पण मिळालंय आता बघा. ओके, हे आपला कितवा चालू होता, हा आपला सेकंड पार्ट होता. ओके, आता व्यवस्थित याचं लिहिलेलं आहे, तुम्ही याचं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. मग तिसरा पार्ट बघू. ओके, तर तिसरा पार्ट बघा. द हाईट ऑफ द बॉल ॲट हाफ द टाइम इट टेकन टू रीच द ग्राउंड. म्हणजे आपल्याला इथे मघाशी इथे चुकून लिहिलेला होता, आता आपण इथे बघू एस ॲट t1/2 म्हणजे हा बॉल आहे समजा, आणि आता हा आपण काय करतोय इथून खाली ड्रॉप करतोय. आता इथून ड्रॉप करताना समजा फर्स्ट सेकंद, सेकंद, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थला तो ग्राउंडला पोहोचला. तर आता इथे बघा, तर आता इथे आपल्याला प्रश्न पडेल की हे अंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे वाढत गेले की मी चुकून माझ्याकडून चुकलंय, तर तसं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की इथे इनिशियल वेलॉसिटी काय असते 0. टाइम किती लागलेला आहे टोटल टाइम t = 5 सेकंद. टोटल टाइम किती लागलेला आहे आपल्याला 5 सेकंद. मग t हाफ टाइम किती असेल 5/2 म्हणजे किती 2.5 सेकंड्स. म्हणजे 2.5 सेकंड्स ला बॉल किती हाईटवर होता, म्हणजे आपल्याला हे काढायचे, ही हाईट काढायची किंवा मग ही कंप्लीट हाईट तुम्ही दुसरी कुठली काढू शकतात. आपल्याला ॲक्च्युली ही हाईट काढायची की या हाईटला तो होता जमिनीपासून. पण आता जमिनीपासून ह्या हाईटला येताना आपल्याला काय लागेल की ह्या हाईटला बॉलला व्हेलॉसिटी असेल. इथे इनिशियल वेलॉसिटी 0 येणार नाही, इथे वेलॉसिटी काहीतरी ती वेलॉसिटी होतीच बॉलला, कारण ती इथे 0 होती, ती हळूहळू वाढत होती. मग आपण असं अंतर नाही काढू शकत आहे बघा, नाही तर तुम्हाला हे सोपं पडेल आपल्याला की डायरेक्टली हे आन्सर काढून घ्यायचं इथून एवढं. पण इथून एवढं अंतर काढण्यासाठी आपल्याला ह्या पोझिशनची काय माहिती नाहीये, व्हेलॉसिटी माहिती नाही इनिशियल. म्हणून आपल्याला इथे इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे. आता आपल्याला काय काय माहिती आहे बघा, इथे u किती आहे 0, आपण वरचं घेऊ. t1/2 किती आहे 2.5 म्हणजे t1/2 जो दिलेला आहे आपण तीच घेतो आता. आणि g किती दिलंय आपल्याकडे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग आता इथे मीटर पर सेकंद, इथे काय असतात सेकंड्स. उगाच तुम्हाला दिसत नसेल पळ्यावरचं तर इथे व्यवस्थित लिहून घेऊ. मग आता बघा v = u + at याचा संबंधच नाही, आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचे. मग आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, हे किंवा हे. तर ह्या इक्वेशनचा विचार केला तर u आहे, a आहे, पण v नाही आहे. मग आपण तिसरं पण नाही वापरू शकत आहे. मग आपण कितवं इक्वेशन वापरणार परत एकदा दुसरं. मग आपण इथे बघा लिहू बाय न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं कितवं इक्वेशन वापरतोय सेकंड. इथे पण आपल्याला हा माहिती पाहिजे, इथे लिहायला लागेल तुम्हाला की हाफ टाइम = t1/2 = 5/2. ओके, मग इक्वेशन काय आहे s = ut + 1/2 at². ओके, तर s माहिती नाही आपल्याकडे सध्या, s ची व्हॅल्यूज काढायची. u किती आहे 0, t किती आहे 2.5 प्लस 1/2 इंटू 10 इंटू t किती येणार परत 2.5चा स्क्वेअर. आता हे किती येणार 0 प्लस 1/2 2 ने आपण 10ला डिवाइड करू, 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे 5 इंटू 2.5 म्हणजे आपण फ्रॅक्शन जाऊन 25 घेऊ. 25चा वर्ग आपला पार्ट आहे, 625 असतो तो, बरोबर. मग 625 पॉईंट नंतर एक घर आहे, वर्ग असेल तर घातांक डबल घेतात म्हणजे एकाचे 2 होतात. म्हणजे पॉईंट नंतर एक संख्या, आता पॉईंट नंतर 2 संख्या द्याव्या लागतील, 1 आणि 2. आता 625ला आपण 5 ने गुणून घेऊ, तुम्हाला एवढा सोपा गुणाकार तर सहज येईल. s बरोबर किती येईल 5 5 25, 5 दुने 10, 10 2 12, चला 1 6 5 30 आणि 1 31. किती आन्सर आलं बघा 31.25 मीटर. एस बरोबर कोणता एस, पण हा वरचा एस.
आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला ही हाईट काढायची समजा. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर टोटल हाईट माहिती आहे आपल्याला, टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे 125 मीटर. तुमचा हे भाग तुमचा लिहिलेला असेल त्यामुळे मी इकडे हे पुसून पुढचं कॅल्क्युलेशन आपण इथे करू. सोपं आहे, आपल्याला फक्त वजाबाकी करायची. काय वजाबाकी करायची, इकडे नाही केलं तरी चालू शकतं, मी इथे लिहिते, तुम्ही हे समजून घ्या की आपण हे इथे कॅरी ऑन करतोय इथलं. तर आपल्याकडे टोटल डिस्प्लेसमेंट किती होतं 125 मीटर. आपल्याला काढायचं काय की एस 1/2 टाइम, इथे लिहून घेऊ, डिस्प्लेसमेंट ॲट 2.5 सेकंड्स. मग ती कसं काढणार आपण, 125 मायनस किती करणार तुम्ही 31.25 इज इक्वल टू. आता बरेच मुलं लक्षात घ्या, तुम्ही तरी बरेच हुशारच मुलं असतात, पण काही वेळेस चुकून अशी वजाबाकी केली जाते. ओके, मग अशा काही वजाबाकी करू नका. काही मुलं करतात म्हणून थोडंसं काळजी घ्या वजाबाकी करताना. एवढा अभ्यास केलेला असतो ना, मग स्लाइट मिस्टेक्स नाही. 125 पॉईंट किती घ्यायचे 0 आणि त्याच्यातून किती मायनस करणार तुम्ही 31.25. इथे किती राहतील 5, इथे किती राहतील 7, 4 - 1 3, इथे परत 11 - 3 किती येतील समजा. आता इथे किती घेऊ 12 - 3 येतील 93.75. मग आन्सर किती आलं 93.75 मीटर. हे ॲक्च्युली आन्सर आहे तुमचं. ओके, तुम्हाला प्रत्येकाला समजलं असेल की हे कुठून आणलं, असं नको ह्याला फळ्यावरती खूप गर्दी होती टीचर. ओके, फक्त समजून घ्या की एस इज इक्वल टू किती कसे काढले आपण, या इक्वेशनचा वापर करून आपण एस काढला. मग एसचा वापर करून आता मी इकडची वजाबाकी पुसते कारण मग ते गर्दी होते फळ्यावरती. मग आता हा तुम्हाला सगळा भागाकार समजलेला असेल, ही वजाबाकी समजलेली असेल. गणित फार इझी आहे, पण गणित 3 मार्कांना विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे गणित लिहिताना गणित सोडवताना एकदम परफेक्ट काळजी घ्यायची. आणि शेवटची सूचना की हे गणित एक मिसलिडिंग गणित. बघा इथे आपल्याला मार्क्स दिलंय आणि आपण कुठेही मार्क्स वापरत नाही. म्हणजे आपण गणितामध्ये गणित बघितल्यावर आपण मार्क्सच्या दिशेने विचार करू शकतो. त्याच्यामुळे अशा गणित बघताना बघायचं की ज्या व्हॅल्यू आपण वापरल्याच नाही अशा पण व्हॅल्यू गणितांमध्ये दिलेल्या असतात. म्हणून असे गणित सोडवताना थोडीशी काळजी घ्यायची. ओके, आता आपण सेकंड पार्ट घेऊ. तोपर्यंत तुम्ही जे सेकंड गणित याचा स्क्रीनशॉट घ्या. तर आता इथे नीट बघा, तर आपल्याला काय काढायचं आहे, टाइम टेकन टू कम डाऊन. सपोज फॉर डाऊनवर्ड मोशन. आता बघा आपण फॉर डाऊनवर्ड मोशन, आपण डाऊनवर्ड मोशन ॲज्युम करतोय. बॉल आता वरती गेलेला आहे बघा, या पोझिशनला बॉल आहे इथे, आणि इथून तो आता काय येतोय खाली येतोय. ओके, अंतर किती ट्रॅव्हल करणार आहे तो, डिस्प्लेसमेंट किती होणार आहे त्याचं, त्याला खाली यायचं आहे म्हणून 4.05 मीटर. आता आपल्याला माहिती आहे की डाऊनवर्ड मोशनसाठी यू इज इक्वल टू किती असतो 0. डिस्प्लेसमेंट किती होणार आहे टोटल 4.05 मीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे मग, व्हॉट टाइम टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता डाऊनवर्ड मोशनसाठी बघा काय होतं की जी जो असतो, जी इज टेकन पॉझिटिव्ह, जी कसा घेतला जातो पॉझिटिव्ह घेतला जातो. त्यामुळे देअरफॉर जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता आपण इथे पण लिहिलं तरी चालेल, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला ह्या गिवन व्हॅल्यूज आहेत बघा, आणि टी आपल्याला काय करायचं आहे टू फाइंड करायचं आहे. मग गिवनमध्ये काय येईल, यू इज इक्वल टू 0 बिकॉज इट इज इन डाऊनवर्ड मोशन. जी इज इक्वल टू 10. व्हाय 10? बिकॉज इथे कारण तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला माहिती पाहिजे की व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन आर इन द सेम डायरेक्शन. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची, व्हेलॉसिटीची आणि चेंज होणाऱ्या ॲक्सेलरेशन तिघांची डायरेक्शन सेम असते. त्यामुळे व्ही काय घेतला, जी काय घेतला जातो पॉझिटिव्ह. आता आपल्याकडे काय काय दिलेले बघा, यू आहे, जी आहे आणि एस आहे. टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. न्यूटनचे जे 3 इक्वेशन आहे बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी,
पण आपल्याकडे फायनल वेलॉसिटी नसल्या कारणाने आपण हे इक्वेशन वापरू शकत नाही. तर एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. यू आहे आपल्याकडे 0, टाईम आपल्याला काढायचा आहे, एस पण आहे आपल्याकडे, ॲक्सेलरेशन म्हणजे जी आहे, आणि टी परत काढायचं आहे. मग आता आपण हे गणित कितवं इक्वेशन वापरणार आहे? न्यूटनचं सेकंड. सो युझिंग न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय येईल सेकंड इक्वेशन? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. ओके, मग एस इज इक्वल टू काय येईल? एस दिलेला आहे आपल्याला 4.05. यू किती आहे? 0. टी कॅल्क्युलेट करायचं आहे 1/2. ए किती दिलेला आहे तुम्हाला? 10. परत तुम्हाला टी काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं. 0 × 10 म्हटल्यावर ही व्हॅल्यू 0 होईल. मग 4.05 इज इक्वल टू, हा 0च आहे म्हणून आपण इथे असं लिहून घेऊ 1/2 × 10 टी स्क्वेअर. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 पंचे 10, म्हणजे 4.05 इज इक्वल टू 5 टी स्क्वेअर. ओके, मग आपल्याला टी स्क्वेअर काढण्यासाठी 5 याला डिव्हाइड करायला लागेल. मग टी स्क्वेअर इज इक्वल टू 4.05 अपॉन 5. ओके, मग डिवाइड कसं करणार बघा. तर याने तुम्ही 2 प्रकारे डिवाइड करू शकता. डेसिमल फ्रॅक्शन काढून पण करू शकतात, आपण डायरेक्टली केलं तरी चालेल. बघा 4 आहे, त्याच्यामुळे इथे भाग जाणारच नाही, म्हणून आपण काय घेणार? 0. मग इथे घेऊ आपण पॉईंट, तयार होतील ते 4t. मी वाटल्यास इथे भागाकार करून दाखवते तुम्हाला, इझी आहे. भागाकारच जातच नाही भाग, म्हणून इथे 0 घेईल. मग इथे 4 खाली येतील, पॉईंट वर गेला 40, 5 8 40, 0 5 1 5 म्हटल्यावर तुम्हाला हा भागाकार समजून जाईल. आन्सर आलं 0.81. 0.81 मीटर. आपण युनिट नंतर लिहू. आता टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.81. आता याचं आपल्याला काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर स्क्वेअर रूट काढण्यासाठी बघा आपण असा स्क्वेअर रूट काढला तरी चालतो. 81 अपॉन किती घेणार? 100. मग आता जर आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं रूट टी किंवा रूट टी स्क्वेअर इज इक्वल टू इन रूट 81 अपॉन 100. मग काय येईल याचं स्क्वेअर रूट येईल टी, याचं येईल 9, याचं येईल 10, आणि 9 अपॉन 10 म्हणजेच 0.96. बघा हे कसं काढलं हे लक्षात आलं असेल. टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढलं, 81 अपॉन 100 पण स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. 81चं स्क्वेअर रूट आहे 9, 100चं स्क्वेअर रूट आहे 10, आणि डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण पॉईंट दिला 0.9 सेकंद. आता हा झाला टाईम खाली यायला, हे लक्षात घ्या. आत्ताशी आपण वरून खाली येतानाचा टाइम काढलाय, आपल्याला खालून वर जायला ऍक्च्युली तेवढाच टाइम लागणार आहे. म्हणजे खालून वर यायला आपल्याला किती लागणार आहे? आन्सर 0.9 सेकंड्सच लागणार आहे. समजा तुम्हाला जर ते वापरायचे असले तर तुम्ही इथे मघाशी जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं त्यानुसार आपण इथे काय घेतलं होतं, आपण हे इक्वेशन तिथे वापरू शकतो. v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता याच्यासाठी आपल्याला समजा आपण जस्ट इथे करून बघू. आपण फर्स्ट इक्वेशन करू. फॉर गोईंग अप v इज इक्वल टू काय येणार? 0. u इज इक्वल टू तुम्ही मगाशी काढले होते 9 मीटर पर सेकंद. तुम्ही मगाशी जर गणित आठवलं तर आपलं आलं होतं 9 मीटर पर सेकंद. a किती आहे? 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्याला काढायचं काय आहे? t. बघा हे इक्वेशन आपण वापरू. v इज इक्वल टू यू प्लस एटी. टी पण आपण इथे मायनस घेणार, हे मात्र लक्षात ठेवा की वर जाताना ए मायनस असतो, खाली येताना ए प्लस असतो. मग आता इथे हे गणित जर तुम्हाला कळालं तर फॉर गोईंग अपवर्ड डायरेक्शनमध्ये मी तुम्हाला जस्ट दाखवतेय गणित. ॲक्च्युली इथून फक्त डबल केलं तरी चालेल. मग व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. व्ही किती होता तुमचा? 0. यू किती आहे तुमचा? 9 प्लस ए किती आहे? -10 इंटू काय? टी. ओके, मग आता आपण काय करू? हे -10 टी होतील. बघा 0 इज इक्वल टू 9 - 10 टी. मग आपण कसं लिहिणार आहे? -10 टी इकडे घ्या. 10 टी इज इक्वल टू 9. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. मी इकडे लिहिते पुढचा भाग.
कारण गणित आपण ॲक्च्युली ह्या पद्धतीने नाही सोडवलं तरी चालणार आहे. मी तुम्हाला जस्ट समजून सांगते. टी इज इक्वल टू 9/10 म्हणजेच किती येणार आहे 0.9 सेकंद. हे लक्षात घ्या. वर जायला जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ खाली जायला लागणार आहे. म्हणून आपण हा भाग न लिहिता, हे असं न लिहिता आपण डायरेक्ट काय लिहू इथे, सेम टाइम will take to go up, therefore total time काय विचारलाय तुम्हाला, taken is equal to, taken to come down लिहून टाकू, to come down is equal to 2 into 0.9 is equal to, वरती जाताना 9 खाली जायला 9, 1.8 सेकंद. म्हणजे टी किती लागतोय 1.8 सेकंद. आपण बघितलंय की सेम आन्सर येत आहेत म्हणून हे सोपं आहे. प्रत्येकाला समजेल की वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ खाली जायला लागतो आणि त्यामुळे आपण टी इज इक्वल टू 1.8 सेकंद लिहिले. आता तुम्ही 1 मिनिट स्क्रीनशॉटला मी वेळ देते तुम्हाला. ओके, तर आता फायनल बघा, लक्षात घ्या की आता ॲक्च्युली आपण पेज नंबर 12 वरचे सगळे गणितं घेतले, तरी पेज नंबर 12 वरती एक छोटासा यूज युअर ब्रेन पॉवरचा एक क्वेश्चन राहिलेलाच आहे अजून. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि एस्केप वेलॉसिटी हे 2 पॉईंट अजून आपले बाकी आहे. व्हिडिओ फार मोठे होतात आणि मुलांना कंटाळा येतो म्हणून व्हिडिओची लेंथ मी कमीच ठेवलेली आहे. पुढचा पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. तोपर्यंत आपण भेटत राहू, पण प्लीज सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओज. ओके.